अध्यक्ष महोदय, नागपुरातील अभ्यंकरनगर ते बजाजनगर चौक या भागामध्ये महानगरपालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून एक वॉकिंग स्ट्रीट बनवली आहे. परंतु या वॉकिंग स्ट्रीटवर पूर्ण अवैध हे ड्रग्सचे लोक, म्हणजे VNIT कॉलेज समोर आहे, सुशिक्षित तरुण तरुणी तिथे राहतात. त्याचा उपयोग पूर्ण हे ड्रग्स विकणारे करून झाले. ते टू व्हीलरवर ड्रग्स घेऊन येतात, त्यांचे ठरवलेले ग्राहक असतात. जर कोणी ड्रग्स घेणारा आहे त्याला त्या सिगरेटमधनं ते आकर्षित करतात ना, असे व्हिडिओ तिथल्या भागातले लोक पाठवत आहेत. तर माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की या भागात काही विशेष पोलीस पिकेटिंग करून काही तिथे एखादं चौकी उभारून, कारण की आपण ते केलं होतं चांगल्यासाठी की लोकांना सोय व्हावी, परंतु त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि पूर्ण अवैध धंदे चालतात. म्हणजे 100% नसेल पण चहाची टपरी, पानाची टपरी अशा लागल्या आणि त्या ठिकाणी हे प्रकार झाले आहे. आपला एरिया तुमचा परिचयाचा आहे सगळा, आणि मला वाटते की या एरियातल्या तरुण तरुणींना वाचवण्यासाठी VNIT कॉलेजमध्ये देशातल्या अनेक ठिकाणून लोक विद्यार्थी शिकायला येतात आणि त्या व्यसनाच्या आहारी पडू नये म्हणून पोलिसांनी विशेष मोहीम करून तिथे, कारण की तिथे कोणाचाच कंट्रोल नाही आहे, गाडी जायला आणि तिथे मारापिटी, ड्रग्सच्या नशेमध्ये मारपीट, या सगळ्या घटना घडून झाल्या. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्यात विशेष लक्ष घालून आपण पोलिसांना निर्देश द्यावे की तिथे जर कंटिन्यू महिनाभर चेकिंग केलं तर हे सगळं उद्ध्वस्त होईल, अशी माझी मागणी. सन्माननीय विकासभाऊ ठाकरेंनी या ठिकाणी जे सांगितलं, खरं म्हणजे माझा आणि त्यांचाच तो भाग आहे. त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर कोणी असं काम करत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाहीये. तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर PIलाच जबाबदार ठरवण्यात येईल. पूर्वी आम्ही ऐकत होतो की ड्रग्सचा विषय आला की हा भाग फक्त शहरी भागामध्ये असायचा. अध्यक्ष महोदय, म्हणजे पोलीस प्रशासन उत्तम पद्धतीने काम करतंय. मध्ये अहिल्यानगर मध्ये अशीच एक घटना घडली होती. एक पोलीस कर्मचारीच इन्व्हॉल्ड होता, त्यांनी स्वतः काही ड्रग्स त्यातनं लंपास केले होते एव्हिडन्स बॉक्स मधनं. पण हे होत असताना अध्यक्ष महोदय, खंत ही वाटते की आता हा विषय शहरापुरता मर्यादित राहिला नाही. माझ्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी एक मिनिट बघा, आपण गेल्या वेळेला ठरवलेलं की आपण जेवढं स्पेसिफिक राहायचं तेवढं स्पेसिफिक राहायचं. आता तुम्ही नागपूरचा प्रश्न अहिल्यानगरला घेऊन गेलात, अवघडच होईल ना. ड्रग्सचा मेनेज सगळ्या राज्यात थोड्याफार प्रमाणात कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतो, परंतु आता स्पेसिफिक प्रश्न नागपूर संदर्भातला, आपण त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. माझा प्रश्न क्लब झालाय, एकत्रित क्लब केलेला, माझं नाव आहे त्या प्रश्नामध्ये. अध्यक्ष महोदय, माझा मूळ अहिल्यानगरचा प्रश्न होता, तो त्याच्यामध्ये क्लब झाल्यामुळे इथे आलेला आहे. अध्यक्ष महोदय, अशा वेळेस मूळ प्रश्न आहे त्याच्यामध्ये, मग काय करायचं आपण निर्देश द्या. कारण अहिल्यानगरचा तुम्ही पाहिलं तर माझं नाव आहे त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये. तर अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये सुद्धा हे प्रश्न वाढलेत. माझ्या भागामध्ये देवदैठण परिसर आहे अध्यक्ष महोदय, आणि शिरूर बॉर्डर आहे, म्हणजे पुढे बाजूला नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची बॉर्डर आहे. तर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू झालेली आहे अध्यक्ष महोदय, आणि हे प्रमाण ह्या बॉर्डर्सच्या शहरांमध्ये ऐवजी गावांमध्ये व्हायला लागलेलं आहे. तर याच्यासाठी नवीन काहीतरी एक टास्क फोर्स जशी आपण शहरासाठी केलेली आहे तसे ग्रामीण भागासाठी काहीतरी करावी अशी माझी विनंती. आपण काही करणार का? माझं आदरणीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे, कारण ग्रामीण भागामध्ये जर हे लोट आलं तर आपण थांबूच शकणार नाही अध्यक्ष महोदय. कारण तरुण पिढी अतिशय, माझ्याकडे इतक्या आत्महत्याच्या घटना वाढायला लागलेल्या आहेत, म्हणजे आठवड्यात 1 किंवा 2 आत्महत्या होतात, म्हणजे फक्त ड्रग्समुळे होतात. तर ह्याच्यासाठी आपण काय करणार आहोत ग्रामीण भागामध्ये रोखण्यासाठी? अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपण केवळ शहरांकरता नाही तर केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना एकत्रित करून 25/3/2022 एक नार्को कोऑर्डिनेशन यंत्रणा त्या ठिकाणी त्याची पुनर्रचना केली आणि मग त्या अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये आपण 31 ऑगस्ट 2023 अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ANTF ची स्थापना केलेली आहे. आणि मागच्याच वर्षी आपण अधिवेशनामध्ये याच्या संदर्भात स्पेशल जे काही पदं आहेत ती पदं याच्याकरता निर्माण केली आहेत. आपल्याकडे पूर्वी काही विविक्षित जे कमिशनरेट होते त्याच ठिकाणी आपलं अँटी नार्कोटिक फोर्स असायचा, पण आता जवळजवळ सगळीकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला अँटी नार्कोटिकच्या संदर्भातला आपला फोर्स आपण तो तयार केलेला आहे. आणि याच्यामध्ये जवळपास आता 202 अधिकारी कर्मचारी आहेत, 346 नवीन पदं आपण अजून तयार केलेली आहेत. त्यामुळे सर्व जे काही युनिट्स आहेत
त्या सगळ्या युनिट्समध्ये आपण ANTF स्थापन केलेलं आहे. म्हणजे जे आपले कोकण युनिट, कोल्हापूर युनिट, नाशिक युनिट, अमरावती युनिट, छत्रपती संभाजीनगर युनिट, नांदेड आणि नागपूर गडचिरोली युनिट, या प्रत्येक युनिटला आता सेपरेट अशा प्रकारचा फोर्स हा ग्रामीण भागाकरता देखील आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की नुकतंच आपण मागच्याच वर्षी अमेंडमेंट करून याला संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत आपण आणलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो की ते आणल्यानंतर जवळपास 25-26 मध्ये आपण 10 अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संघटित गुन्हेगारी, ऑर्गनाइज क्राईम त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि कोर्टाने देखील म्हणजे न्यायालयाने देखील आपण जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. किंवा तो जो आपण संघटित गुन्हेगारी जी काही लावली ती कुठेही त्यांनी स्ट्राईक डाऊन केलेली नाही. त्यामुळे आता या संदर्भात अतिशय कडक अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर याचे धागेदुरे हे वेगवेगळ्या राज्यातच नाही आहेत, हे परदेशात देखील आहे. परदेशातनं देखील आपण आता डिपोर्ट करून लोक आणणं सुरू केलेलं आहे. काही देशांची आपला करार आहे, त्यामुळे तिथनं आपल्याला लवकर मिळतात. जिथे नाही आहे तिथे आपल्याला वेळ लागतो, पण कुठली केस सोडून द्यायची नाही, तर त्या केसचा पाठपुरावा करायचा, अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. प्रश्न शेवटचा प्रश्न घ्या, नितीन राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, मी धन्यवाद देऊ इच्छेन प्रवीण दटके साहेबांना. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.